नमस्कार मित्रांनो. आज आमच्या फिमेलला जी सिडजू ब्रीडची आहे तिला आज पिल्लं होणार आहेत. तर पिल्लं होण्यापूर्वीची जी पूर्वतयारी असते ती मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही तो जाऊन व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये पूर्वतयारी कशी करायची आहे डिलिव्हरीसाठी त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर पूर्वतयारीचा व्हिडिओ जो आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता. तर बाळाचं आगमन होणार आहे आता थोड्या वेळात. आईला कळ येण्यास सुरुवात झाली आहे. तशी तिला जी कळ येते ती 1 तासाआधीपासूनच सुरुवात झाली होती. पण ह्या आईचं फर्स्ट टाइम असल्यामुळे थोडासा वेळ लागतो पिल्लूला बाहेर येण्यासाठी. तर तिच्या पोटात कळ येणं सुरुवात झालेलं आहे आणि ती पिल्लू आता कोणत्याही क्षणी देऊ शकते. थोडंसं आईच्या पोटावरून हात फिरवावं जेणेकरून तिला जास्त त्रास होणार नाही आणि लवकरात लवकर तिने बाळाला जन्म द्यावा यासाठी पोटावरून अलगद असं हात फिरवावं. आईला मानसिक आधार देण्याची खूप गरज असते यावेळेस, ज्यावेळेस तिचं फर्स्ट टाइम डिलिव्हरी होतं. स्ट्रॉंग गर्ल आहे खूप ही. तर पहिल्या पिल्लूला जन्म दिलेला आहे आईने. बाळाची पिशवी बाहेर आलेली आहे आणि ती चाटत आहे. तर बाळाची पिशवी पूर्ण बाहेर यायची आपण वाट बघायची आहे आणि बाहेर आलेली आहे पूर्णपणे. अशा पद्धतीने हे बाळाची पिशवी आहे मित्रांनो. तर आपण ह्याला आता साफ करायचं आहे. तर हे वरचं जे ते आपण आईला थोडंसं लांब ठेवावं. लवकरात लवकर आपण ते बाळाची नाळ सांभाळून हे व्यवस्थितपणे आपण पिल्लूला बाहेर घेतलेलं आहे. तर ह्याचे 3-4 लेअर होते. आपण खूप अलगदपणे हे पिल्लू बाहेर घेतलेलं आहे मित्रांनो. हे पहा असं ह्याला व्यवस्थितपणे साफ करणं खूप गरजेचं असतं. एक स्वच्छ कापडाने आधी पिल्लाला साफ करून घ्यावे. ही अशी नाळ आहे त्याची. तर त्याला आधी एका दोरीने व्यवस्थितपणे बांधून घ्यायची. कोणत्याही प्रकारची गडबड न करता, बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता ती नाळ आपण बांधून घ्यायची. आता ह्या आईचं फर्स्ट टाइम असल्यामुळे थोडंसं आपल्याला ती मध्ये मध्ये करणार. ती जी आईची उत्सुकता आहे आपल्या बाळाला पाहायची, तिला जीव लावायची, तिला प्रेम करायची. तर मी नाळ बांधलेली आहे मित्रांनो व्यवस्थितपणे. तर कात्रीच्या सहाय्याने तुम्ही त्या बाळाची नाळ
कट करून घ्यायची आणि हे अशा पद्धतीने हे बाळ व्यवस्थितरित्या जन्म घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ कापडाने साफ करून घ्यायचं आणि आईच्या स्वाधीन करायचं. आई ही त्याला साफ करून घेते. हे आपण आईला देतोय. मित्रांनो, आई पण बघा बाळाला आपल्या व्यवस्थितरित्या साफ करत आहे आणि पिल्लू जसं जन्म घेत आहे तर त्याला आईचं फिडिंग लवकरात लवकर द्यायचं. आता हे आईचं पहिलंच पिल्लू असल्यामुळं थोडंसं रक्तस्राव झालेला आहे तिचा. तर तिचे जे स्तन आहे तिथे जरा जिथे स्वच्छता आहे त्या स्वच्छ स्तनाला बाळाला दूध फीड करायचं. तर अशा पद्धतीने थोडंसं आईचाही फर्स्ट टाइम असल्यामुळे तिलाही थोडंसं तिची सफाई करू द्या. अन्यथा काय होईल, ती तिच्या बाळावरती पाय दिलं तर बाळाचा जीव जायचाही धोका असतो. तर सुंदररित्या हे बाळाचा जन्म झालेला आहे. पहिल्या बाळाचं, ही फिमेल आहे मित्रांनो. सुंदर अशी पहिल्या फिमेलचा जन्म झालेला आहे. तिची साफसफाई करून झाली की आपण बाळाला फिडिंग करवणार आहोत. तर आईला जर असं आपण व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घेऊयात की जेणेकरून बाळाला दूध व्यवस्थित पिता येईल. अच्छा. आणि बाळाला व्यवस्थितरित्या फीड करावं. तर बाळ फिडिंग घेत आहे, याची दक्षता घ्यावी, याची खात्री करून घ्यावी की बाळ फिडिंग घेत आहे का. तर मित्रांनो, दुसरं बाळ जन्म घेत आहे. बाळाची पिशवी बाहेर आलेली आहे. तर हे अशा पद्धतीने बाळाला जन्म दिलेला आहे. एकदम अलगद पद्धतीने आणि व्यवस्थित बाळाची नाळ ही पोटात राहिली नाही पाहिजे. एकदम अलगद पद्धतीने साफ करायचं असतं हे. तर अशा पद्धतीने बाळ बाहेर आलेलं आहे. तर सर्वात आधी आपल्याला बाळाच्या पिशवीला उचलून घ्यायचंय. ही पहा मित्रांनो, ही पिशवी आहे. आपण एखाद्या कागदावरती घेऊयात. ही बाळाची पिशवी आहे आणि ही लवकर तुम्ही फाडून घ्यायची, लवकरात लवकर. ही अशा पद्धतीने आपण फाडून घेतलेली आहे. बाळाला आपल्याला पुसून घ्यावं लागेल. तर आईलाही बाळाला चाटायला द्यायचं असतं. तर आपण आधी नाळ बांधून घेऊयात. तर आपण दोरा घेतलेला आहे. कोणत्याही प्रकारची गडबड न करता आधी नाळ व्यवस्थित बांधून घ्यायची. कोणत्याही प्रकारची गडबड न करता आपण बाळाची नाळ आधी बांधून घ्यायची. आणि ती व्यवस्थितरित्या कापून घेणं गरजेचं आहे. हे बघा मित्रांनो, बाळ आणि झाल्यावरती नाळ बांधून झाल्यावरती आईकडे द्यायचं. आई तिला साफ करून घेते आणि आपणही थोडंसं
व्यवस्थित साफ करून घ्यायचं, जेणेकरून बाळाला थंडी नाही वाजली पाहिजे. आणि आईलाही थोडं द्यावं की तिने साफ करून घेतलं पाहिजे पूर्णपणे. खूप अलगदपणे, नाजूकपणे काळजी घेऊन करायची. थांब बाळ, थांब. तर अशा पद्धतीने बाळाला जन्म दिलेला आहे. तर जसं जन्म झाला आईला पूर्णपणे साफ करू द्यायचं आणि आईला थोडंसं झोपून बाळाला फिडिंग द्यायचं. हे अशा पद्धतीने बाळाला फिडिंग द्यावं लागतं. तर एकदा चेक करून घ्यायचं की बाळ फिडिंग घेतंय का. तर बाळ फिडिंग घेत आहे, व्यवस्थितपणे बाळ फिडिंग घेत आहे ही खात्री करून घ्यायची. तर फायनली मित्रांनो 3 अशा गोंडस पिल्लांना जन्म दिलेला आहे. तर छान अशी पिल्लं झालेली आहेत ती गोंडस अशी. तर व्हिडिओ हा जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.